हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फिट विथ डी के. माझी दिवसाची सुरुवात होते इथून ग्रीन टी पासून. त्यानंतर मी फुल बॉडी वॉर्मअप घेतलेला आहे आणि आज मी माझे ॲब्स वर्कआउटची रुटीन शेअर करणार आहे. मी वीकली 3 टाइम्स ॲब्स वर्कआउट घेतो आणि याच्यानंतर फर्स्ट सेट आहे माझा माउंटन क्रॉस. याच्यामध्ये 20 रेप्स आणि 3 सेट्स घेतलेले आहेत मी माउंटन क्रॉसचे. याच्यामध्ये कोर मसल्स खूप चांगल्या प्रकारे वर्क होतो. याच्यामध्ये बॅक आहे ती स्ट्रेट ठेवावी लागते. त्याच्यानंतर सेकंड एक्सरसाइज आहे लेग पुल इन. याचे पण 20 रेप्स आणि 3 सेट्स घेतलेले आहेत. 1 2 3 4 आणि याच्यानंतर फोर्थ एक्सरसाइज आहे बायसायकल क्रंचेस. असा हा माझा वर्कआउट आहे. हा मी फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये संपून जातो वर्कआउट आणि माझे कोअर मसल खूप चांगल्या प्रकारे वर्क होतात. याच्यानंतर आहे सायकलिंग आणि कोअर मसल आता थोडेसे फॅट पकडले आहे, बट ज्यावेळेला माझी फॅट लॉस होईल कम्प्लीट त्यावेळेला माझी जो ॲबचं स्ट्रक्चर आहे ते खूप चांगल्या प्रकारे दिसेल. याच्यानंतर आहे लेग वायपर. याच्यामध्ये पण लोअर ॲब्स आणि साईड ॲब्स ऑब्लिक खूप चांगल्या प्रकारे वर्क होतात. याचे पण 20 रेप्स आणि 3 सेट्स घेतलेले आहेत. आणि याच्यानंतर जी एक्सरसाइज आहे ती म्हणजे हिप थ्रस्ट. याचे पण 20 रेप्स आणि 3 सेट्स घेतलेले आहेत. याच्यामध्ये पण ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग अँड लोअर बॅक वर्क होते. याच्यापासून पण आपल्याला जी लोअर बॅक पेन असते पण कमी होतं. आणि याच्यानंतर सिंगल रेग पण हिप थ्रस्ट ॲड केलेला आहे. मी ॲब रुटीन याच्यासाठी ॲड केले आहे की माझं जो स्टमक आहे ते कमी होण्यासाठी ॲड नाही केलं, तर मी माझे ॲब रुटीन ॲड केलं की माझा कोअर मसल स्ट्रॉंग व्हावा. आणि कोअर मसल स्ट्रॉंग झाला तर मला वेट लिफ्टिंगला किंवा डेली ॲक्टिव्हिटीमध्ये माझा कोअर मला सपोर्ट करेल. ही आहे प्लॅंक. याच्यामुळे आपले पोश्चर व्यवस्थित राहण्यासाठी किंवा कोअर मसल खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग होतो. हे साईड प्लॅंक होल्ड. तुम्ही पण माझ्या ह्या एक्सरसाइज तुमच्या रुटीनमध्ये ॲड करू शकता. लास्टला मी घेतलेला आहे फुल बॉडी स्ट्रेच. याच्यामध्ये फुल बॉडी स्ट्रेचिंग घेतो मी, त्याच्यासाठी सेपरेट 10 ते 15 मिनटं मी वेळ नेहमी काढतो. अशा प्रकारे माझा आजचा हा ॲब्स वर्कआउट झालेला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला विसरू नका. थँक्यू सो मच फ्रेंड्स.